नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आषाढी एकादशीनिमित्त आपण बघूयात आलू पराठा कसा बनवावा। अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून हा छान फुलेल आणि हलका होईल। खमंग असा व्यवस्थित भाजलेला आहे। तर बघू शकता याला एका प्लेटमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे। तर जवळपास 5-7 मिनिट लागतात। तर साबुदाणा व्यवस्थितरित्या भाजून घेतलेला आहे। 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगर आपल्याला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायची आहे। तर 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणाचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। तर ही भगर आपल्याला छान खमंग अशी छान भाजून घ्यायची आहे। तर भाजलेली जी भगर आहे एका प्लेटमध्ये मी पुन्हा एकदा थंड करण्यासाठी ठेवलेली आहे। तर हे थंड होतं मिश्रण, तोपर्यंत उकडून घेतलेले आपल्याला 2 जे बटाटे आहेत। आधी सर्वप्रथम मी इथं किसणीला शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही तूप लावलं तरी हरकत नाही। आणि हा जो उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला छान किसून घ्यायचा आहे। मी तेल किंवा तूप का लावलं तर ही जास्त किसणी खराब होत नाही म्हणून। तर बघू शकता अशाच पद्धतीने मी हा बटाटा छान किसून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला पराठा बनवताना सोपा जावा म्हणून। तर बघू शकता दुसरंही बटाटा अतिशय व्यवस्थितरित्या छान मी यावर किसून घ्यायचं आहे, घेतलेलं आहे। आणि बघू शकता 5च मिनटात हे बटाट्याचं सारण आपलं तयार झालेलं आहे। तर व्यवस्थितरित्या सावकाश असं आपल्याला हे किसून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला लागण्याची शक्यता असते। तर किसणी बघू शकता किती स्वच्छ अशी राहिलेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या याच्यामध्ये ॲड करू शकता, कमी जास्त। आलं घालून घेतलेलं आहे। तर या आलं आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। थोडेसे जिरं घालून घेतलेले आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये मी छान ठेचा जो बनवलेला आहे आलं आणि मिरचीचा तो यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। व्यवस्थितरित्या आपल्याला छान खमंग असं याला छान परतून घ्यायचं आहे। आणि हा जो किसलेला बटाटा आहे तो यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर घालू शकता, ज्यांना उपवासाला चालत असेल त्यांनी। तर हा जो बटाटा आहे व्यवस्थितरित्या छान या फोडणीमध्ये मी मिक्स करून घेणार आहे। तर छान परतल्या गेला पाहिजे हा बटाटा। आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण नॉर्मल आलू पराठ्यासाठी बटाटा उकडवतो तशाच पद्धतीने हा बटाटा उकडून घ्यायचा आहे। आणि छान पद्धतीने एकजीव करत करत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहे। दिसायला छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही। तर अशा पद्धतीने हे बटाट्याची छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे। यामध्ये तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तरी घालू शकता। तर हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी घालून घेतलेलं आहे। आपल्याला थंड करण्यासाठी साईडला ठेवायचं। आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले हे साबुदाणे आहेत ते मी ॲड करून घेणार आहे आणि याची बारीक अशी छान पावडर बनवून घेणार आहे। तर बघू शकता किती छान अशी पावडर झालेली आहे। आणि एका बाऊलमध्ये हे साबुदाण्याचं पीठ घालून घेणार आहे। तर याच भांड्यामध्ये मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक निघतं म्हणून इथं छोटं भांडं वापरलेलं आहे। तर इथे मी भगर जी आहे ती छान भाजून घेतलेली आहे, थंड करून घेतलेली आहे। तर तीही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। तर बघू शकता बारीक अशी याची पिठी करून घेतलेली आहे। हे साबुदाणा आणि भगरीचं पीठ आपलं उपवासाचं रेडी झालेलं आहे। यापासून बरेच पदार्थ तुम्ही बनवू शकता। तर यामध्ये मी हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तर हे पीठ मी आता मोजून घेणार आहे। तर 1 वाटी पिठाचा वापर करून घेणार आहे मी ते। तर 1 वाटी पीठ वापरायचं आहे। तुम्हाला 2 वाट्या वापरायचं असेल तर पाणी त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे मी, 1 आणि अर्धी इथे। थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये। तर ह्या छान आपल्याला पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला आधी। तर हे पाणी आपल्याला छान अगदी खळखळ उकळल्यानंतरच हे पीठ आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं जमत असेल तसं पहिल्यांदा थोडं थोडं ॲड करा, किंवा एकदमही घातलं तरी फार काही हरकत नाही, कारण हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे जे पीठ आहे मी सगळं याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आणि छान याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत, किंवा आपल्याला हे जे हलवायला अगदी सोपं जाईल।
तर व्यवस्थितरित्या बघू शकता हे जे साबुदाणा आणि भगरीचं पीठ आहे हे फटाफट असं एकजीव व्हायला लागलेलं आहे. तर अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. पीठ तुम्ही नक्की तयार करून याचे नुसते फुलकेही उपवासासाठी बनवले तरी हरकत नाही. पराठाही बनवायची जास्त गरज नसेल तर तुम्ही फुलकेही बनवू शकता. तर बटाट्याची भाजी आणि फुलके अतिशय सुंदर लागतात. तर बघू शकता याला छान एकदा वाफ देऊन घेतलेल्याने हा जो डो आहे हो घट्ट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि थंड झाल्यावर तो अधिकच घट्ट होतो. म्हणून आपल्याला सर्वप्रथमच याला छान असं घट्ट तयार करून घ्यायचं आहे. जे बघू शकता अगदी हा पॅन सोडत आहे आणि याला मी थंड करून घेतलेलं आहे. तर शेंगदाण्याचं तेल ॲड करून घेतलेलं आहे थोडंसं आणि याला मी पसरून ठेवणार आहे म्हणजे पटकन असं हे थंड होईल मिश्रण. तर हे मिश्रण थंड झाल्यावर ते अजूनच घट्ट होणार आहे आणि पराठा जो बनवत आहे तो आपला तुटत नाही किंवा जो नॉर्मल आपण तुम्हाला याची पोळी जरी बनवायची असेल फुलका बनवायचा असेल तरी बनवू शकता. तर व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे पसरून घेतलेलं आहे एका पॅनमध्ये. हे थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे या पराठ्याची तयारी करत आहे. तर व्यवस्थितरित्या याला छान असं शेंगदाण्याच्या तेलाचा हात लावून छान असं मळून घ्यायचं आहे. खूप मऊ आणि लुसलुशीत हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे. तुम्हाला खूप सैलसर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं भगर साबुदाण्याचं पीठ ॲड करून मळून घेतलं तरी हरकत नाही. बघू शकता व्यवस्थितरित्या आपली ज्याप्रमाणे आपण पोळी तयार करतो त्याचप्रमाणे किंवा भाकरी तयार करतो बघू शकता अशाच ह्याचे तुम्ही पोळी किंवा पराठे किंवा फुलकेही बनवू शकता. अजिबात तुटत नाही आणि अतिशय मऊ असे लुसलुशीत होतात. तर यामध्ये मी असं बटाटा स्टफ करून घेणार आहे. तर बघू शकता हे जे हा जो गोळा आहे तो मी व्यवस्थितरित्या असा थोडासा लाटून घेतलेला आहे आणि बटाट्याचे ऑलरेडी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही त्याला आत असं प्रेस करत आपल्याला याचा ज्याप्रमाणे नॉर्मल आलू पराठा बनवतो त्याच पद्धतीने आपण किंवा जशी पुरणपोळी आपण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे गोळा आणि हातावर आधी व्यवस्थित प्रेस करत दाबत याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हा हेल्दी असा पराठा बनतो आणि हेवी होतो. तुम्ही नक्की ह्या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला हा तुम्ही आलू पराठा नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता पीठ लावत अगदी तुम्ही हाताने जरी थापलं तरी हा पराठा मोडणार नाही. साईडला जरी क्रॅक गेले तरी हरकत नाही. आधी मध्ये थोडंसं लाटून घेऊन मग मी हातानेच हा पराठा थोडासा थापून घेणार आहे. तर बघू शकता जसा पातळ जाड हवा असेल शक्यतो पातळ बनवायचा आहे. तर याला पिठी लावत मी छान याला लाटून घेणार आहे. तर बघू शकता हातानेच याच्या साईड अशा प्रेस करत जिथे क्रॅक गेला आहे तिथे खूप पटापट हे छान पीठ तयार झालं असल्याने खूप छान असा पराठा आपल्याला जेवढा पातळ हवा असेल तर तेवढा पातळ आपण नक्की बनवू शकतो. हे पीठ अतिशय छान होते. तर रोटी मेकर अतिशय गरम झालेला आहे आणि मी व्यवस्थितरित्या बघू शकता आलू पराठा स्टफ आलू पराठा बनवलेला आहे आणि छान याला आपल्याला तुपाने किंवा शेंगदाण्याच्या तेल लावून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला मागची एक साईड छान भाजल्यानंतर दुसरी साईड उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडलाही छान शेंगदाण्याचं तेल लावून मी हा पराठा छान भाजून घेणार आहे. तर बघू शकता व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे. तर दुसराही पराठा इथं ॲड केलेला आहे आणि दुसराही पराठा इथे छान भाजून घेणार आहे. अशाच पद्धतीने सर्व पराठे तुम्ही रेडी करून घ्यायचे आहेत. पराठे नसतील हवेत तर नुसते नॉर्मल घडीची पोळीही बनते किंवा याची भाकरीही बनते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. अतिशय हेल्दी असा हा पराठा दह्यासोबत खूप छान असा लागतो. हा आलू पराठा नक्की ट्राय करा. रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.